आज आम्ही बोलवणार होतो नवीन लग्न झालेल्या जोडींना. तर अशा 4-5 जोडी येणार होत्या. बोलवलं होतं आणि इकडे चिकन मटनचा बेत चालू होता आमच्या जुन्या घराकडे. तर इथे माझ्या तिन्ही काकू आणि माझी मम्मी असं मिळून सगळं सकाळपासून जेवण बनवत होत्या. मस्त असं चौघीजण गप्पा मारत वगैरे छानपैकी बसून असं. चौघींची जोडी पण खूप छान आहे. तर मी म्हटलं थांबा तुमचा एक व्हिडिओ काढतो. तर म्हटल्या थांबा जरा आम्ही व्यवस्थित बसतो म्हणून मग छानपैकी असा व्हिडिओ काढला आणि नंतर मग म्हटलं थांबा फोटो काढते. तर फोटोला कुठे थांबतायत त्या. तर त्यांना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. तर आमचं जुनं घर थोडं स्किप करा. आणि इथे चिमू आणि संस्कृती खेळत होत्या. त्यांना जेवण झालं होतं म्हणून त्यांना भाकरी भाजी भरवत होते. छानपैकी त्या वरती खेळत होत्या. खाली त्रास नको द्यायला म्हणून त्यांना वरती घेऊन गेले होते. तर या बहिणींची जोडी बघा किती छान आहे. मस्त रमलेल्या खेळत होत्या आणि मोबाईलमध्ये स्पेसच नाही त्याच्यामुळे ते व्हिडिओ एडिट केलेला गेला. त्याच्या पुढे आलो आहे आम्ही गुड्डा देवीला जेवण वगैरे करून. इथेच आम्हाला पाहुण्यांना जेवण बनवायचं होतं. सगळ्या जणांना इथेच बोलवणार होतो पण पाऊस खूप आला होता त्या दिवशी. रात्रभर पाऊस होता आणि मग आता काय करायचं म्हणून मग घरीच बनवलं पण आणि जेवलो पण घरीच. नाहीतर बनवून शेताकडं जेवायला येणार होतो पण पावसाचं काही सांगता येत नाही म्हणून घरीच जेवलो. नेक्स्ट टाईम असा पावसाळ्यात प्लॅन करणार नाही. म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगला प्लॅन केला होता. इथे न्यू कपल फोटो काढते आहे आणि इथे मस्त छान वारा सुटला होता. एन्जॉय केलं मस्तपैकी गावाकडे खूप. आणि व्हिडिओ आपले आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मम्मी नानी काकू आजी सगळ्या फिरून आल्या होत्या. म्हटल्या आता थोडं बसा. तर इथं बसून घेतलं थोडा एक 10 मिनिट आणि मग नंतर फोटो वगैरे काढले आम्ही आणि नंतर घरी जायला निघालो. सगळेजण टू व्हीलरवरनं आलो होतो आणि एक फोर व्हीलर होती या सगळ्यांसाठी. आणि आपले मिनी व्लॉग आवडत असतील तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करा. आणि यांचा एक व्हिडिओ घेतला होता. आता घराकडे निघालो. चलो बाय.